हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अस्सल गुजराती खमण ढोकळा बनवणार आहोत. खमण ढोकळा अतिशय मऊ आणि स्पॉन्जी असतो. आपण याला अगदी इन्स्टंट ढोकळासुद्धा म्हणू शकता, कारण 25 ते 30 मिनिटांमध्येच आपला ढोकळा बनवून अगदी तयार होतो. चला तर हा टेस्टी खमण ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात. खमण ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसनाचे पीठ घेतलेले आहे. हे बाजारातले बेसनाचे पीठ आहे. आता आपण बारीक चाळणीने हे पीठ चाळून घेऊया. बेसन पीठ आपण व्यवस्थित चाळून घेतले आहे. आता आपण एक बाउल घेऊया. त्यामध्ये 1 वाटी बेसनासाठी आपण 1 वाटी पाणी घेतले आहे. पाण्यामध्ये आपण 2 टेबलस्पून साखर घालणार आहोत. आता आपण यामध्ये 1/2 टेबलस्पूनपेक्षा थोडंसं कमी सायट्रिक ॲसिड घालणार आहोत. सायट्रिक ॲसिड जर जास्त झालं तर ढोकळा आंबट होतो, त्यामुळे थोडंसं बेतानेच घाला. सायट्रिक ॲसिडला लिंबाची पावडरसुद्धा म्हटलं जातं. आता आपण इथे थोडीशी हळद घालणार आहोत. हळदीमुळे ढोकळ्याला छान कलर येतो. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत व साखर विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण हलवणार आहोत. आता साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. आपण आता चाळलेलं जे बेसन पीठ आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया. तुम्ही हवं असेल तर या उलटसुद्धा प्रोसेस करू शकता. तुम्ही बेसन पिठामध्ये पाणी घालू शकता. संपूर्ण बेसन पीठ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये कोणते लम्स राहता कामा नये. बेसन पीठ मिक्स करताना आपण एकाच दिशेने अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज एकाच दिशेने फिरवणार आहोत. आपण अशाच प्रकारे 2 मिनिटे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आपण हे बॅटर जेवढं व्यवस्थित मिक्स करू तेवढंच आपला ढोकळा छान होणार आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे उलटा चमचा धरल्यावर जर त्या चमच्यावर आपलं बॅटर थांबलं तर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे. थोडक्यात बॅटरने आपल्या चमच्याचं बॅक साईड कव्हर केली पाहिजे. बॅटर व्यवस्थित तयार आहे. आता आपण बॅटरवर 5 मिनिटे झाकण ठेवून ते व्यवस्थित भिजू देणार आहोत. बॅटर व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी फ्रेश कढीपत्ता व 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये मी 1 वगी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत व त्यासोबतच कढीपत्ताही घालून घेणार आहोत. दोन्ही व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. चवीसाठी थोडंसं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत. यासोबतच आपण यामध्ये 1 टीस्पून साखर घालणार आहोत. ती 2 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. यामधली साखर आता व्यवस्थित विरघळलेली आहे. आपण हे असंच थंड होण्यासाठी ठेवूया. आपण ढोकळा कुकरमध्ये स्टीम करणार आहोत. त्यासाठी यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे. अंडे ठेवण्यासाठी आपण कुकरमध्ये अशा प्रकारची रिंग ठेवली आहे. आता आपण कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी आपण कुकरच्या झाकणाला रिंग लावणार आहोत. कुकरची शिट्टी आपण काढून ठेवायची आहे. ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे अशा प्रकारचं पसरट भांडं घेतलेलं आहे. या भांड्याला आता आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया. तेल लावण्याच्या आधी आपण जे भांडं घेत आहे ते व्यवस्थित कोरडं हवं, त्यामध्ये अजिबात पाणी नको. तेल भांड्याला सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कढाई आपण तेलाने व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. ढोकळ्याचे बॅटरसुद्धा आता व्यवस्थित भिजले आहे. ढोकळ्यामध्ये आपण इनोचं पूर्ण सॅचेट घालणार आहोत. ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालण्याच्या अगोदर आपलं कुकर व्यवस्थित प्रीहीट झालेलं असावं. त्यासोबतच आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित तेल लावून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इनो घातल्यामुळे बॅटर अतिशय हलकं व फ्लफी झालेलं आहे. लगेचच आपण हे बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये शिफ्ट करणार आहोत. आता आपण 4 ते 5 वेळेस हे बॅटर अशा प्रकारे टॅप करणार आहोत. यामुळे बॅटरमध्ये एअर बबल्स फॉर्म होतात व त्यामुळे ढोकळा जाळीदार बनतो. आपले कुकर आता प्रीहीट झालेले आहे. यामध्ये आता आपण बॅटरचे भांडे अशा प्रकारे ठेवणार आहोत. भांडे ठेवल्यावर ते तिरके होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यानंतर आपण झाकण लावताना झाकणाला रिंग लावलेली आहे. स्टीम करताना आपण कुकरची शिट्टी काढून ठेवणार आहोत. आता आपण ढोकळ्याला 20 मिनिटासाठी स्टीम करणार आहोत. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे. जर तुम्हाला 1 ऐवजी 1.5 वाटीचा ढोकळा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही 1 ऐवजी 1.5 सॅचेट इनो घाला व त्यावेळी तुम्ही ढोकळा 25 ते 30 मिनिटं स्टीम करा. आता आपला ढोकळा 20 मिनिटे स्टीम झालेला आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर आपण 10 मिनिटे कुकर थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अगदी छान फुलला आहे. आता आपण ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही हे नाईफने चेक करूया. ढोकळा अगदी व्यवस्थित स्टीम झालेला आहे. आता आपण भांडं कुकरच्या बाहेर काढून घेतल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे थंड होऊ देणार आहोत व त्यानंतर अशा प्रकारे नाईफने सगळ्या बाजूने ढोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपण अशा प्रकारे
ढोकळ्याचे भांडे फ्लिप करणार आहोत. मागच्या साईडने अशा प्रकारे आपण थोडंसं टॅप करायचं आहे. ही स्टेज सगळ्यात महत्त्वाची स्टेज असते. तुम्ही बघू शकता अतिशय छानपैकी ढोकळा भांड्याच्या बाहेर निघालेला आहे. आता आपण ढोकळा सरळ करून घेऊया. ढोकळ्याचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे काप करू शकता. अशा प्रकारे हळूहळू टॅप करत आपण ढोकळा कट करून घेणार आहोत. ढोकळ्याचे कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अतिशय मऊ आणि स्पॉन्जी असा आपला ढोकळा झालेला आहे. आता आपण हा जो तडका बनवलेला आहे तो आपण ढोकळ्यावर घालणार आहोत. पहिल्यांदा सोडलेला तडका जिरल्यानंतर आपण थोड्या वेळाने परत यावर तडका हळूहळू सोडणार आहोत. आपला ढोकळा आता सर्व करण्यासाठी अगदी रेडी आहे. यासोबत ढोकळ्याची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर हा टेस्टी आणि इन्स्टंट बनणारा खमण ढोकळा आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.